मित्राच्या घरी जेवायला गेलो आणि साक्षात अप्सरासमोर राहिली. भरदार रंगकाठी, नजरेत मादकता आणि त्या रात्री एका चुकीच्या ओढीने सर्व मराठ्यावर आणले. नक्की काय घडलं त्या धुंद रात्री? अशोक आणि संकेत एकाच कार कंपनीत सेल्फ डिपार्टमेंटमध्ये काम करणारे जीवाभावाचे मित्र. अशोक दिसायला हट्टाकट्टा आणि पिळदार शरीराचा तरुण होता, तर संकेत शांत आणि थोडा खोडकर. संकेतचं लग्न होऊन नुकतंच 1 वर्ष झालं होतं, त्यामुळे अशोक त्याला नेहमी लग्नावरून निष्किलपणे छेडायचा. त्यांच्या मैत्रीत एक वेगळीच ओढ आणि जवळीक निर्माण झाली होती. एके दिवशी कामाच्या निमित्ताने अशोक संकेतच्या घरी पोहोचला. सकाळी 10ची वेळ होती. अशोक हॉलमध्ये खुर्चीवर बसलेला असताना आतून संकेतची बायको प्रिया पाण्याचा ग्लास आणि चहा घेऊन बाहेर आली. तिला पाहताच अशोकच्या काळजाची धडधड वाढली. प्रिया म्हणजे जणू साक्षात अप्सरेसारखीच दिसत होती. तिने नेसलेली ती रेशमी हिरवी मराठी साडी तिच्या भरदार अंगावरून खुलून दिसत होती. तिचे बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचं ते मदार हसू कोणालाही घायल करणारं होतं. तिची नखरेल चालढाल पाहून अशोक क्षणभर स्वतःला विसरला. तिने जेव्हा चहाचा कप टेबलावर ठेवला, तेव्हा तिच्या मखमली त्वचेचा आणि मानेवरच्या मोगऱ्याचा सुगंधाचा दर्व अशोकला अस्वस्थ करून गेला. तिच्या कौतुकास्पद सौंदर्याची भुरळ अशोकला पडली होती. काही दिवसानंतर अशोकने एक युक्ती लढवली. त्याने संकेतला सुचवलं की हॉटेलमध्ये वायफळ खर्च करण्यापेक्षा आपण त्याच्या घरी पार्टी करूया. संकेतला ते पटलं. पगार झाल्याचा आनंद आणि शनिवारी रम्य संध्याकाळ. अशोक जेवण घेऊन संकेतच्या घरी पोचला. रात्री जेवताना प्रिया वारंवार हॉलमध्ये येत होती, कधी पाण्याची बाटली तर कधी बर्फ घेऊन. प्रत्येक व्यक्ती समोर आली की अशोकची नजरानजर तिच्याशी व्हायची. तिच्या कांचनकांती शरीरावर साडीचा तो पदर आणि तिची मादकता अशोकला मदहोश करत होती. अशोकच्या मनात एक अमर्याद उत्कंठा निर्माण झाली होती. तिच्या येण्याने घराच्या भिंतींनाही जणू वाचा फुटली होती, असे त्याला राहून राहून वाटत होते. रात्रीचे 11:30 वाजले होते. संकेतला जेवण आणि थकल्यामुळे प्रचंड झोप अनावर आली होती. तो सोफ्यावरच आडवा झाला आणि काही क्षणातच नशेत असल्यासारखा गाढ झोपला. प्रिया आतून बाहेर आली आणि तिने संकेतवर चादर ओढली. आत हॉलमध्ये फक्त अशोक आणि प्रिया होते. आजूबाजूला फक्त एक भयान शांतता पसरली होती, पण अशोकची मनात मात्र विचारांचे कावर माजले होतं. प्रिया हॉलमधील सर्व वस्तू सावरू लागली. अशोक एका कोपऱ्यात उभा राहून तिच्या प्रत्येक हालचालींकडे बेभान होऊन पाहत होता. अचानक प्रियाने मागे वळून अशोककडे पाहिले. तिच्या नजरेत एक गूढ चमक होती. तिने एक छोटेसे स्मितहास्य दिले आणि ती स्वयंपाकघराकडे वळली. अशोकला वाटलं, आता हीच ती वेळ आहे, हीच ती एकच संधी आहे. त्याने मनाचा हिया केला आणि तो तिच्या मागे गेला. ती स्वयंपाकघरात शिरताच अशोकने मागून तिच्या लवचिक कमरेवरती आपले हात वेधले आणि तिला कवटाळले. प्रिया डचकली. तिच्या शरीरातून जणू वीज संचारली. नको, हे चुकीचं आहे. काय करताय तुम्ही? ती थरथराट असलेल्या आवाजात म्हणाली. पण अशोकच्या मनातील तृष्णा आणि आवेश आता मर्यादा बाहेर गेला होता. त्याने तिला आपल्या उबदार मिठीत अधिकच घट्ट पकडलं होतं. स्वयंपाकघरातील त्या अंधाऱ्या कोपऱ्यात अशोकने प्रियाला मागून घट्ट कवटाळले होते. त्याच्या पिळदार शरीराचा स्पर्श होताच प्रियाच्या मनात अस्वस्थता आणि एका वेगळ्याच उत्तेजनाची लाट उसळली. तिने सुटण्याचा प्रयत्न केला, पण अशोकच्या मिठीत अशी एक ओढ होती की तिचे पाय तिथेच खिळले. प्रिया, त्या दिवशी तुला पाहिल्यापासून माझं भान हरपलं आहे. अशोक तिच्या कानात अस्पष्ट आवाजात कुजबुजला. त्याच्या उच्च श्वासाने प्रियाच्या मानेवर शहारे आले. तिची मखमली त्वचा अशोकच्या हातांच्या स्पर्शाने अधिकच संवेदनशील झाली होती. बाहेर पावसाच्या सरी बरसत होत्या आणि आत त्यांच्या श्वासाची उष्णता वाढत होती. अशोकने हळूच आपला हात तिच्या रेशमी केसांवरून फिरवला आणि तिच्या खांद्यांवरून साडीचा पदर थोडा सरकवला. त्यांची ती खोडकर मस्ती पाहून प्रियाच्या चेहऱ्यावर लाखवी मिठास आली. तिने मागे वळून अशोकच्या डोळ्यात पाहिलं. त्या नशिल्या नजरेत एक गुपित दडलेलं होतं, जे शब्दांविना बरंच काही सांगून जात होतं. आमच्या नजरा एकमेकात अशा गुंतल्या की शब्दांची गरज उरली नाही. अशोकने आपला हात शोधत तिचा मऊ हात हातात घेतला. त्याने तिच्या हातावर हळूवार स्पर्श केला, तेव्हा तिच्या शरीरात वीज संचारल्यासारखी झाली. हे चुकीचं आहे अशोक, ती म्हणाली खरी, पण तिच्या आवाजात तो हुंदका आणि हुरहुर काही वेगळंच सांगत होती. अशोकने तिला भिंतीला टेकवले. आता त्यांच्यातील अंतर पूर्णपणे मिटले होते. तिच्या श्वासांची लय माझ्या हृदयाच्या ठोक्याची जुळत होती. तिची ती मादक फिगर आणि समोर आलेला हा पिळदार तरुण, दोघांच्याही मनात
भावनांचा संगम झाला होता. अशोकने तिला तिच्या हनुवटीला स्पर्श करून तिचा चेहरा आपला वर उचलला. तिच्या लाल थांबवायचे ते हसू जणू ताज्या गुलाब पाकळ्यासारखं पडलेलं दवबिंदूच होतं. त्याने वाकून तिच्या कपाळावर एक कोमल चुंबन घेतलं. त्या स्पर्शात अशी ऊब होती की प्रियाच्या आयुष्यातील हिवाळा क्षणात उन्हाळ्यात बदलला होता. प्रिया आता पूर्णपणे अशोकच्या विळख्यात विरघळली होती, जणू मेणासारखीच. तिच्या मनातले सगळे विचार आता फक्त अशोकभोवती फिरत होते. तिने अशोकच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि त्याला अधिकच जवळ ओढलं. त्या एकांततेने जगाच्या साऱ्या मर्यादा ओलांडण्यासाठी तयारी दोघांचीही केली होती. स्वयंपाकघरातील त्या धुंद वातावरणात दोघांच्याही काळजाचा थरकाप उडाला होता. अशोकने तिला आपल्या मिठीत घेतलं घट्ट की त्यांच्यातील श्वासांची देवाणघेवाण अधिकच बेभान झाली होती. तिच्या स्पर्शात एक अशी जादू होती की जणू काळ तिथेच थांबला होता. स्वयंपाकघरातील त्या धुंद वातावरणात अशोक आणि प्रिया एकमेकांच्या इतके जवळ आले होते की मागे फिरणे आता अशक्य होते. अशोकने हळूच आपले हात तिच्या कोरीव कमरेवरून फिरवून तिला अधिकच जवळ घेतले. प्रियाच्या अंगावर नक्षीकाठ शहारी आली. तिची मखमली त्वचा आणि अशोकचा तो पेदार स्पर्श, दोघांच्याही शरीरात एक ज्वलनशील ऊर्जा निर्माण झाली. बाहेर पावसाचा जोर वाढला, पण आत मात्र त्यांच्या श्वासांची उष्णता आणि मदहोश करणारा मोगऱ्याचा सुगंध. अशोकने तिच्या गोऱ्या पाठीवर आपला हात फिरवला तेव्हा प्रियाने बेबाम होऊन आपले डोळे मिटून घेतले. तिच्या मनाच्या कोपऱ्यातील ती आठवण आज सत्यात उतरत होती. तिच्या स्पर्शात अशी जादू होती की जणू काळ तिथेच थांबला होता. अशोकने प्रियाची लवचिक कंबर पकडून तिला स्वतःकडे ओढलं आणि तिच्या मानेवर आपल्या श्वासांची ऊब सोडली. त्याच्या या अतुलनीय जवळीकीमुळे प्रियाच्या काळजाचा थरकाप उडाला. तिने त्याचे दोन्ही खांदे पकडले. तिच्या श्वासांची लय आता अशोकच्या हृदयाची ठोक्यांशी जुळत होती. दोघांच्याही मनात आता फक्त एक हव्यास होता, एकमेकांत पूर्णपणे विरघळून जाण्याचा. अशोकने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या नशिल्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत एक गूढ सुख आणि तृष्णा स्पष्ट दिसत होती. त्या नजरेत एक गूढ तृष्णा आणि स्पष्ट दिसत होती. त्याने तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. त्या उत्कंठ चुंबनाने रात्रीची शांतता पूर्णपणे भंग केली. प्रिया आता पूर्णपणे अशोकच्या विळख्यात मेणासारखी विरघळत चालली होती. अशोक तिला अधिकच घट्ट आपल्या जवळ ओढत होता, जणू तिला स्वतःमध्ये सामावून घेणार होता. त्याच्या अमर्याद ओढ आता सर्व मर्यादा ओलांडत होती. रात्रीच्या ते एकांत क्षणी ते दोघेही जगाला विसरून एकमेकात हरवून गेले होते. अशोकच्या हाताचा तो मऊ स्पर्श आणि प्रियाचा तो बेधुंद प्रतिसाद, सर्व काही स्वप्नात वाटत होता. अशोकने तिला अलगद उचलले आणि तिथल्याच एका कोपऱ्यात तिच्या शरीराची सेवा करत तिला सुखाच्या शिखरावर नेले. त्या रेशमी आणि उबदार मिठीत त्यांनी एक अविस्मरणीय रात्र अनुभवली. एका चुकीच्या ओढीने सुरू झालेला हा प्रवास एका प्रेमाच्या अनोख्या प्रवासात बदलला होता. पहाटेचा प्रकाश खिडकीतून आत येत होता तेव्हा दोघेही शांत झाले. प्रियाने आपली विस्कुटलेली केस सावरली आणि अशोककडे पाहून लागवी स्मित हास्य केली. काही नाती गणिताच्या सूत्रांसारखी नसतात, ते फक्त अनुभवायचे असतात. अशोकला कळून चुकलं होतं की संकेतचा मित्र म्हणून आलेला तो आज प्रियाच्या आयुष्यातील एक गुपित आणि सर्वात सुंदर भाग बनला होता. त्यांच्यातील ते भावनिक बंध आणि ही मखमली रात्र त्यांच्या आयुष्यात कायमची कोरली गेली जाईल.